हॅलो स्टुडंट, मी स्वाती वैद्य. मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे लेक्चर नंबर 3 प्रॅक्टिस सेट 7.1. 1 पासून तर 4 पर्यंतचे क्वेश्चन आपण लेक्चर नंबर 2 मध्ये घेतले होते. आता 5 पासून तर समोरचे क्वेश्चन आपण कशामध्ये घेणार? लेक्चर नंबर 3 मध्ये घेणार. तर हा पाचवा क्वेश्चन काय आहे रे क्वेश्चन? द डायमेन्शन ऑफ द क्यूबॉइड आर 44 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर. It is melted and the cone of height 24 is a made. Find the radius of its base. आता ह्या क्वेश्चनचा अर्थ काय आहे की क्यूबॉइडचा डायमेन्शन म्हणजे काय होते की क्यूबॉइडला काय असते? लेंथ असते, ब्रेथ असते अँड हाईट असते. ठीक आहे. तर डायमेन्शन दिले आपल्याला फर्स्ट लेंथ, ब्रेथ, हाईट. ठीक आहे. तर हा जो क्यूबॉइड आहे हा क्यूबॉइड मेल्ट करून काय बनवला आहे त्यांनी? कोन बनवला आहे. काय बनवला आहे? कोन बनवला आहे. तर त्याची हाईट किती दिली आपल्याला? 24 सेंटीमीटर दिली आहे. त्याची हाईट आपल्याला 24 सेंटीमीटर दिली आहे. इज मेड. फाइंड द रेडियस ऑफ इट्स बेस. तर आपल्याला ह्या कोनची रेडियस ही काढायची आहे. समजला क्वेश्चन? गिवन काय दिला आहे? इन अ क्यूबॉइड, क्यूबॉइडच्या अंदर बघा, लेंथ L 44 सेंटीमीटर, ब्रेथ B 21 सेंटीमीटर, हाईट H 12 सेंटीमीटर आणि कोणच्या अंदर हाईटच दिली आहे. रेडियस आपल्याला काढायचं आहे. मग आता सांगा इथे आपल्याला फॉर्म्युला काय यूज करायचा? तर बघा आपल्याला काय म्हटलं आहे त्यांनी की मटेरियल तेवढंच आहे. मटेरियल जसं की क्यूबॉइड आहे, हा क्यूबॉइडला जेवढा मटेरियलने बनला आहे तेवढंच मटेरियल आहे. त्याचा मेल्ट करून आपण काय बनवलं आहे? कोन बनवला आहे. म्हणजे त्याची घनता, व्हॉल्यूम हे कसं असणार? सेम असणार ना. म्हणून आपण इथे काय केला की क्यूबॉइड इज मेल्ट अँड कोन इज फॉर्म. व्हॉल्यूम ऑफ द क्यूबॉइड अँड व्हॉल्यूम ऑफ कोन हे कसं असणार? सारखं असणार. ठीक आहे. मग व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड काय आहे फॉर्म्युला? लेंथ इनटू ब्रेथ इनटू हाईट. आणि व्हॉल्यूम ऑफ कोन काय आहे? 1/3 इनटू पाय आर स्क्वेअर h. आता h च्या ठिकाणी आपण काय घेणार? h. मी इथे h1 का बरं घेतलं? कारण की ऑलरेडी आपल्याला हाईट मध्ये आपण h घेतलं होतं क्यूबॉइडच्या, त्यामुळे मी जी कोणची हाईट आहे त्यामध्ये h1 घेतलं की समजून आपल्याला कन्फ्यूज व्हायला नको त्यासाठी. ठीक आहे. आता करा व्हॅल्यू पुट अप. सांगा L ची व्हॅल्यू काय आहे? 44, ब्रेथ 21, हाईट 12 इज इक्वल टू 1/3 इनटू. आता बघा इथे पायची व्हॅल्यू कुठली यूज करायची? तर 21 हे 7 ने डिवाइड होते. मग अशा वेळेस काय घेऊ आपण? 22/7 इनटू आरच आपल्याला काढायचं आहे. आर स्क्वेअर जशाने तसा. आणि कोणची हाईट काय दिली आपल्याला? 24 सेंटीमीटर. ठीक आहे. मग आता काय करायचं? 3 ने डिवाइड करायचं. 24 ला किती होते? 3 8 चा 24. मग काय राहिलं? 44 इनटू 21 इनटू 12 इज इक्वल टू 22/7 इनटू आर स्क्वेअर इनटू 8. आता बघा आपल्याला r काढायचा आहे ना. r हे इथेच ठेवायचं आणि जेवढ्या व्हॅल्यू आहे त्या इकडे शिफ्ट करायच्या. मग सांगा 22 इनटू 8 हे कसं आहे रे? मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. तर इज इक्वल टू च्या इकडे जाताना ते कुठे जाणार? डिवाइड मध्ये जाणार. आणि 7 हा डिवाइड मध्ये असल्यामुळे मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार. म्हणजे काय होणार? 44 इनटू 21 इनटू 12 इनटू 7 डिवाइडेड बाय 22 इनटू 8. आता मला सांगा बरं, 22 1 चा 22, 22 2 चा 44, 2. मग आता हे बघा 2 ने याला 8 ला डिवाइड करतो. किती होते? 2 1 चा 2, 2 4 चा 8, 4 1 चा 4, 4 3 चा 12. मग काय राहिला व्हॅल्यू आपल्याला? असंच तर निघलं रे आपला आन्सर. बघा आता राहिलं काय? 21 इनटू 21 7 3 चा 21 इज इक्वल टू r चा स्क्वेअर. मग आपल्याला बघा इथे किती होते? 21 इनटू 21. याचं मल्टिप्लिकेशन करा. किती येते मल्टिप्लिकेशन? तर किती येते? 441 इज इक्वल टू r चा स्क्वेअर. आता काय करायचं आपल्याला? आपल्याला पाहिजे काय? तर r पाहिजे. काय पाहिजे? r पाहिजे. मग काय करायचं? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर काय होते? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट कॅन्सल केलं तर काय होते रे? हा सांगा. म्हणजे r स्क्वेअर इज इक्वल टू 441 हा कोणाचा स्क्वेअर रूट? याचा स्क्वेअर रूट काय आहे? तर 21.
r इज इक्वल टू 21. हेच आपला आन्सर. म्हणजे आपली रेडियस काय आली रे? 21 सेंटीमीटर. Question number 6. Observe the measure of pot in the figure. How many jugs of water can be cylindrical pot hold? याचा अर्थ असा आहे की हे सिलेंड्रिकल वॉटर पॉट आहे. यामध्ये आपण किती जग पाणी टाकल्याने तो सिलेंड्रिकल वॉटर पॉट भरेल हा आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारला आहे. तर गिवन मध्ये काय दिलं आपल्याला? इन अ कोनिकल वॉटर जग याची रेडियस किती दिली आहे? 3.5 सेंटीमीटर. हाईट किती दिली आहे? h 10 सेंटीमीटर. आणि सिलेंड्रिकल वॉटर पॉट मध्ये काय दिला आहे रेडियस? r1. आता याला आपण r इथे घेतली आहे म्हणून याला काय घेतलं आपण? r1 घेतली. याची रेडियस किती दिली आहे? 7 सेंटीमीटर. हाईट किती दिली आहे? तर 10 सेंटीमीटर. मग सांगा मला की सपोज हा क्वेश्चन असा आहे, हा एक सिलेंड्रिकल वॉटर पॉट आहे आणि हा कोनिकल जग आहे. आता काय आहे याची क्वांटिटी सपोज किती आहे? 60 लिटरची आहे. 60 लिटरची आहे. आणि हा जो जग आहे, हा जग, हा कोनिकल जग हा 10 लिटरचा आहे. हा किती लिटरचा आहे? 10 लिटरचा आहे. हा तर मला सांगा की हा जग जो आहे हा आपण भरू 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 जर यामध्ये टाकला तर किती किती जग पाणी भरेल यामध्ये? तर बघा 6 जग भरेल ना. कसं? 10. बघा हे 60 आहे, याला जर आपण 10 ने डिवाइड केलं तर किती होते? 10 6 60. म्हणजे आपण यामध्ये 6 जग पाणी टाकेल तेव्हा तो काय होणार? पूर्ण भरेल. तर सेम हाच क्वेश्चन आहे इथे. तर आपल्याला करायचं काय यावेळेस? नंबर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. नंबर ऑफ जग्स ऑफ वॉटर अ सिलेंड्रिकल पॉट कॅन बी होल्ड. म्हणजे किती पाणी तो होल्ड करतो आपल्यामध्ये. तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल वॉटर पॉट याचा जो असतो तो व्हॉल्यूम सिलेंड्रिकल पॉटचा आणि कोणाचा व्हॉल्यूम? कोनिकल जगचा व्हॉल्यूम. तर काय आहे फॉर्म्युला? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय आहे? पाय. आता मी इथे काय r स्क्वेअर h आहे ना. तर इथे r1 काय घेतला? कारण की दोन्ही आपला कन्फ्यूज व्हायला नको त्यासाठी आपण काय घेतला? r1 चा स्क्वेअर h. ठीक आहे. मग इथे काय आहे? कोनिकल जगचा फॉर्म्युला काय? 1/3 पाय r स्क्वेअर h. मग आता अशा वेळेस काय करायचं सांगा मला? इथे पाय हा पाय कॅन्सल होणार. मग राहिलं काय? तर r1 चा स्क्वेअर h1 डिवाइडेड बाय 1/3 r स्क्वेअर h. आता व्हॅल्यू पुट अप करा. सांगा कोनिकल वॉटर पॉट, कोनिकल रेडियस किती आहे? 7. आता बघा याला 7 चा स्क्वेअर न लिहिता 7 × 7 लिहिलं तर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायला इझी जाते. ठीक आहे. 7 × 7 h1 10 डिवाइडेड बाय 1/3 r स्क्वेअर काय आहे? 3.5 × 3.5 हाईट 10. सांगा आता इथे काय होते? 10 10 कॅन्सल होते. राहिलं काय? 7 × 7 डिवाइडेड बाय 1/3 × 3.5 3.5. आता काय करायचं रे? बघा हे जे 3 आहे डिवाइडच्या डिवाइड मध्ये आहे. हे कुठे जाते? मल्टिप्लिकेशन म्हणजे न्यूमरेटर मध्ये जाते. मग याला घेऊन या न्यूमरेटर मध्ये. किती होणार? किती होणार? 7 × 7 × 3 डिवाइडेड बाय 3.5 × 3.5. सांगा आता बघा जर आपण 3.5 ला 2 दा मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येते? 7 येते. मग ह्या 3.5 ने 7 मध्ये भाग जाते. तर मग काय करायचं? 3.5 1 जा 3.5 3.5 2 जा 7. म्हणजे आन्सर सेम. इथे काय येणार? 2 2 येणार. मग हे काय होणार? 2 × 2 × 3 किती होते आन्सर? 3 2 जा 6 6 2 जा 12. तर काय होणार की आपण 12 जग पाणी ह्या सिलेंड्रिकल पॉट मध्ये जर टाकलं तर काय होणार? हा सिलेंड्रिकल पॉट पूर्ण भरेल. तर असा हे आपला आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 7. काय दिलं आहे क्वेश्चन नंबर 7 मध्ये? अ सिलेंडर अँड अ कोन हॅव इक्वल बेसिस. बघा सिलेंडर आणि कोन ही मिळून हे एक डायग्राम बनली आहे
आणि याचे बेस कसे आहे इक्वल दिले आपल्याला आणि सिलेंडर हाईट ऑफ सिलेंडर किती दिला आहे 3 सेंटीमीटर दिला आहे अँड एरिया या बेसचा एरिया दिला आहे आपल्याला 100 सेंटीमीटर स्क्वेअर द कोन ऑफ प्लेस अपॉन द सिलेंडर व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर सो फॉर्म 500 क्यूबिक सेंटीमीटर ठीक आहे आणि हा पूर्ण डायग्रामचा आपल्याला व्हॉल्यूम किती दिला आहे रे 500 किती दिला आहे 500 फाइंड द टोटल हाईट ऑफ द फिगर आपल्याला काढायचं आहे की ही पूर्ण हाईट ही पूर्ण हाईट कशी बनली आहे हे आपल्याला काढायचं आहे बघा आता ही तर किती दिली आहे आपल्याला सिलेंडरची हाईट 3 सेंटीमीटर दिली आहे सगळ्यात पहिलं काय करावं लागेल की कोनची हाईट काढावी लागेल काय करावं लागेल कोनची हाईट काढावी लागेल मग या दोघांना प्लस केलं म्हणजे आपल्याला टोटल हाईट ऑफ द फिगर मिळून जाईल ना हा मग काय केलं गिवन मध्ये काय दिलं आहे अ सिलेंडर अँड अ कोन हॅव इक्वल बेसेस म्हणजे जे दिलं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये ते लिहावंच लागेल ना मग काय दिलं आहे अ सिलेंडर अँड अ कोन हॅव इक्वल बेसेस आर बी द रेडियस ऑफ बेस आर काय दिली आहे आर रेडियस ऑफ बेस आर काय आहे रेडियस ऑफ बेस आहे इन अ सिलेंडर मग सिलेंडरच्या अंदर हाईट किती दिली आपल्याला 3 सेंटीमीटर एरिया ऑफ बेस एरिया काय आहे हा सर्क्युलर पाथ आहे ना सर्क्युलर हा तर सर्कलचा एरिया काय पाय स्क्वेअर हा किती दिला आपल्याला 100 सेंटीमीटर स्क्वेअर इन अ कोन मध्ये काय दिलं आपल्याला कोनची आपल्याला हाईटच माहित नाही कोणची काय माहित नाही आपल्याला हाईट माहित नाही मग ते आपल्याला काढायची आहे मग काय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर किती दिला आहे 500 सेंटीमीटरचा क्यूब ठीक आहे मग हा फॉर्म्युला काय हा कसा बनणार आहे व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर हे तर दिलं आहे आपल्याला हे कसं बनलं की व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर मिळून काय बनला पूर्ण व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर बनली आहे मग आपल्याला हे तर माहित आहे व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर किती आहे 500 मग या व्हॉल्यूम ऑफ कोन व्हॉल्यूम ऑफ कोन आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर याची फॉर्म्युला पुट अप करा यामध्ये व्हॅल्यू टाका आणि आन्सर काढू बघा काय होते तर 500 इज इक्वल टू 1/3 हा सगळ्यात पहिलं काय करायचं रे इथून काय कॉमन निघते ते बघू काय कॉमन निघते पाय आर स्क्वेअर एच हे कॉमन निघते मग राहिलं काय ब्रॅकेट मध्ये एच नाही निघत कारण की ते h1 आहे आणि हा h2 आहे फक्त पाय आर स्क्वेअर हा कॉमन निघतो मग ब्रॅकेट मध्ये काय राहिलं 1/3 h1 प्लस h ठीक आहे इथनं कॉमन काय निघते ते कॉमन काढलं पाय आर स्क्वेअर ह्या कॉमन निघते बघ पाय आर स्क्वेअर इथे पण आहे पाय आर स्क्वेअर इथे पण आहे तुम्ही म्हणाल की याची इथे पण आहे याची इथे पण आहे पण हा h1 आहे आणि हा काय आहे h आहे एवढा फरक आपण लक्षात ठेवायचं मग पाय आर स्क्वेअर हा कॉमन काढला मग हा ब्रॅकेट मध्ये काय राहिला 1/3 h1 प्लस h मग आता सांगा आपल्याला h1 ची व्हॅल्यू तर काढायची आहे h आपल्याला माहित आहे h किती आहे 3 आहे मग इथे व्हॅल्यू पुट अप करून द्या हे 500 जशात तसे पाय आर स्क्वेअर म्हणजे हा एरिया ऑफ द बेस हा 100 दिलेला आहे आपल्याला 1/3 h1 प्लस h ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 3 दिली आहे मग हे 500 याला 100 ला इकडे शिफ्ट केलं त्याच्या डिवाइड मध्ये जाणार मग राहिले किती h1/3 h1 into 1 किती होते h1 च होते प्लस 3 मग याने याला डिवाइड केलं तर राहिले किती इथे 5 राहिले आता बघा इथे काय करायचं की तुम्ही म्हणला की 3 कॅन्सल होणार का नाही होती ते 3 कारण की इथे काय आहे प्लस आहे त्याच्यामुळे काय करायचं हा 3 ला इकडे शिफ्ट करा म्हणजे काय होणार -3 होणार आणि h1/3 हे जशाला तसे मग 5 मधून 3 गेले राहिले किती 2 राहिले इज इक्वल टू h1/3 मग आता काय करायचं रे हा 3 ला इकडे शिफ्ट करू कारण की आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे h1 ची पाहिजे जर याला इकडे शिफ्ट केलं तर हे कशामध्ये जाणार मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार म्हणजे काय होते h1 आपल्याला काय मिळाला 6 सो h1 इज इक्वल टू 6 आता आपल्याला काढायचं काय आहे तर टोटल हाईट ऑफ द फिगर ह्या फिगरची टोटल हाईट आपल्याला कोणची मिळाली आता कोणची किती मिळाली 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर हाईट मिळाली कोणची आणि आपल्याला कशा सिलेंडरची पण माहिती आता काय करायचं आपल्याला टोटल हाईट ऑफ फिगर मग काय करायचं ह्या दोघांचे ऍडिशन मग लिहायचं टोटल हाईट ऑफ फिगर इज इक्वल टू काय होणार हाईट ऑफ कोन and हाईट ऑफ प्लस हाईट ऑफ सिलेंडर लिहायचं इथं हाईट ऑफ कोन प्लस हाईट ऑफ सिलेंडर इज इक्वल टू काय आहे हाईट ऑफ कोन
सेंटीमीटर प्लस हाईट ऑफ सिलेंडर 3 सेंटीमीटर किती होणार इज इक्वल टू 9 म्हणजे टोटल हाईट ऑफ फिगर काय आलं आपलं लिहायचं लास्ट मध्ये टोटल हाईट ऑफ फिगर इज इक्वल टू 9 सेंटीमीटर हेच आपला आन्सर ठीक आहे समजलं क्वेश्चन नंबर 8 इन द फिगर अ टॉय ही काय आहे ही टॉय आहे मेड फ्रॉम द हेमिस्फियर आणि हा टॉय कसा बनला आहे रे हेमिस्फियर आहे याच्यामध्ये काय आहे हेमिस्फियर आहे सिलेंडर आहे अँड कोन ह्या तिन्ही मिळून काय बनला आहे एक टॉय बनला आहे आपल्याला काढायचं काय आहे तर फाइंड द टोटल एरिया ऑफ टॉय ह्या टॉयचा टोटल एरिया आपल्याला काढायचा आहे आता बघा ह्या कोनची रेडियस दिली आपल्याला किती दिली आहे 3 दिली आहे तर सेम ह्या हेमिस्फियरची रेडियस पण किती येणार 3 सेंटीमीटर येणार आणि हाईट किती दिली आहे कोणची 4 सेंटीमीटर आणि हा पूर्ण सिलेंडरची हाईट किती दिली आपल्याला 40 सेंटीमीटर ठीक आहे मग गिवन मध्ये अ टॉय मेड फ्रॉम द हेमिस्फियर सिलेंडर अँड कोन आणि हा टॉय कसा बनला आहे तिन्ही मिळून बनला आहे हेमिस्फियर सिलेंडर अँड कोन मिळून बनला आहे आर विथ द रेडियस ऑफ हेमिस्फियर 3 सेंटीमीटर इन सिलेंडर मध्ये रेडियस किती आहे 3 सेम असणार मी आता सांगितलं हाईट किती आहे सिलेंडरची 40 सेंटीमीटर इन अ कोन मध्ये बघा कोन मध्ये रेडियस किती दिली आहे 3 सेंटीमीटर अँड हाईट 4 सेंटीमीटर आता सांगा तुम्हाला माहित आहे कोन मध्ये एक स्लॅंट साइड असते स्लॅंट साइड ते आपल्याला दिली आहे की इथे नाही दिली आहे म्हणून आपल्याला ते काढण्यासाठी काय करावं लागेल L is equal to under root of h square plus r square हा कशाचा फॉर्म्युला आहे स्लॅंट साइडचा आहे मागे मी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये सांगितलं होतं ठीक आहे तर बघ स्लॅंट हाईटचा फॉर्म्युला काय आहे L is equal to under root of h square plus r square मग इथे काय केलं आपण h ची व्हॅल्यू टाकली किती 4 r ची 3 मग याचा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 16 प्लस 3 चा स्क्वेअर 9 मग हे किती आलं पूर्ण याचे ऍडिशन केलं तर अंडर रूट ऑफ 25 आता 25 हा कशात याचा स्क्वेअर रूट काय आहे तर 5 सो L इज इक्वल टू काय आला आपला 5 सेंटीमीटर ठीक आहे मग आपल्याला स्लॅंट साइड मिळाली काय मिळाली आपल्याला स्लॅंट साइड मग आपल्याला काढायचं काय तर ह्या पूर्ण याचा टोटल सरफेस एरिया काढायचा पूर्ण टॉयचा मग आता बघा आपण याचा काय घेणार तुम्ही म्हणाल की नाही बा याचा टोटल सरफेस एरिया काढायचा तर याचा टोटल सरफेस एरिया घेऊ प्रत्येक सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया हेमिस्फियरचा सरफेस एरिया आणि कोणचा टोटल सरफेस एरिया नाही असं होणार नाही का बरं कारण जर आपण टोटल सरफेस घेतला तर हे हा साइड आहे आणि ही साइड आपल्याला एक्स्ट्रा येणार ना जसे की बघा आता हेमिस्फियरचा टोटल सरफेस एरिया जर बघितला आपण तर काय टोटल म्हणजे हा पण भागाला त्यामध्ये पण आपल्याला ह्या पोर्शनचं काढायचं नाही आहे फक्त आपल्याला काय हा जो मागचा पोर्शन आहे याचा काढायचा म्हणून आपण काय घेतला तर कर्व सरफेस एरिया घेतला काय घेतला कर्व सरफेस मग काय टोटल सरफेस एरिया ऑफ अ टॉय कर्व सरफेस एरिया कोणाचा हेमिस्फियरचा कर्व सरफेस ऑफ सिलेंडर आणि कर्व सरफेस ऑफ कोन ठीक आहे मग काय आहे 2 पाय r स्क्वेअर हा कोणाचा आहे हेमिस्फियरचा आहे 2 पाय r h हा कोणाचा आहे सिलेंडरचा आहे आणि पाय r l हा कोणाचा आहे तर कोणचा कर्व सरफेस एरिया आहे मग आता सांगा मला काय इथून सगळ्यात पहिलं कॉमन निघते काय तर कॉमन काय निघत आहे 2 पाय इथे पण आहे 2 पाय नाही सॉरी पाय r इथे पण आहे पाय r इथे पण आहे पाय r इथे पण आहे मग काय केलं तर पाय r आपण काय केलं कॉमन घेतला मग राहिलं काय ब्रॅकेट मध्ये तर 2 r स्क्वेअर होता म्हणजे एक r निघाला किती राहणार 2r प्लस 2h प्लस 2l सॉरी l हा मग हे राहिलं मग आता काय करायचं व्हॅल्यू पुट अप करा 2r हेमिस्फियर रेडियस किती आहे 2 * 3 प्लस 2h कोणाचा सिलेंडरची हाईट किती आहे 40 सो 2 * 40 प्लस l किती आताच काढला आपण 5 काय होतं रे पाय r ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे ना मग किती होणार 3 पाय आता बघा पायची व्हॅल्यू इथे पुट सध्याच पुट नाही करू नंतर आपण बघू काय करायचं पायचं तर बघा हे किती होते 6 प्लस हे किती झाले 80 प्लस हे किती झाले 5 मग आता याचे ऍडिशन करा किती होते 3 पाय किती होते रे 85 आणि 6 किती होते 91 किती होते 91 हां मग आता काय करायचं हा 91 ने हा 3 ला काय करायचं मल्टिप्लाय करा मग हां मग 91 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येते रे 91 *
इंटू 3 जर मल्टिप्लाय केलं 3 1 जा 3 आणि 9 3 जा 27 म्हणजे आन्सर किती आलं 273. आता बघा पायची व्हॅल्यू जर आपण पाय स्क्वेअर सेंटीमीटर तुम्ही म्हणाल की पायची व्हॅल्यू आपण पुटअप करू शकतो पुटअप करू शकतो ते पण आपलं काही चुकणार नाही. पण आपल्या बुक मध्ये किती दिलं आहे 273 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर का बरं किंवा याला सेंटीमीटरचा स्क्वेअर सुद्धा लिहू शकता का बरं कारण की आपण सरफेस काढलाय ना. काय काढलं आहे सरफेस एरिया. सरफेस एरिया ठीक आहे.